नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या गावाची मतदान यादी जर तुम्हाला काढायची असेल तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाची, वार्डाची आणि शेजारी पाजारच्यांची वोटिंग लिस्ट असेल ती मोबाईलच्या सहाय्याने डाउनलोड करून त्यामध्ये नाव पाहू शकता। तर ही मतदान यादी कशी डाउनलोड करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे। एकदम सोपे पद्धतीने तुम्हाला सांगतो। गुगलवर आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे आहे वोटर लिस्ट। वोटर लिस्ट असे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल। या वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता। इलेक्ट्रोल रोल यावरती क्लिक करायचं आहे। पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। इथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे राज्य सिलेक्ट करायचं आहे। इथे आपण आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करत आहोत। त्यानंतर दुसरा पर्याय आहे डिस्ट्रिक्ट, म्हणजे आपले इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे। लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली मतदारसंघामध्ये जे काही गाव आहेत ते सर्व इथे दिलेले आहे। तुमच्या गावाचे इथून तुम्ही लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। येथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुमची लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची वोटर लिस्ट डाउनलोड करून तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।